करुणासोबतच्या संबंधाने झालेली मुलं माझी आहेत, पण करुणा माझी पत्नी नाही, हा युक्तिवाद आहे माजी मंत्री धनंजय मुंडेंचा। वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयात या दोघांच्या लग्नाचा खटला सध्या सुरू आहे। खटल्यातल्या युक्तिवादादरम्यान एकमेकांचे आरोप खोटे ठरवण्याचा दोघांच्याही वकिलांनी आटोकाट प्रयत्न केले। पाहूया एक रिपोर्ट। धनंजय मुंडे आता मंत्री नाहीयेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता ते चर्चेतही नाहीयेत, पण त्यांच्या मागे लागलेलं लग्नाचं शुक्ल काष्ट संपायला तयार नाहीये। करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे हेच आपले पती आहेत असा जोरकस युक्तिवाद केला, पण त्याला उत्तर देताना धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी अजब गजब युक्तिवाद केले। आता त्यांचे नेमके युक्तिवाद काय आहेत, जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। करुणा यांच्यासोबत अधिकृतपणे लग्न झालं नाहीये। करुणा यांच्याकडून झालेल्या दोन्ही मुलांना स्वीकारलंय, पण त्यांच्या आईशी लग्न केलं नाहीये। करुणा यांच्यासोबत काही काळ घालवला म्हणजे त्या पत्नी होत नाही असा युक्तिवाद होता। करुणा सोबत राहत होतो, पण संबंध पती पत्नी सारखे नव्हते आणि पहिलं लग्न झालं असल्यानं दुसरं लग्न केलं नाही असाही युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला। करुणा यांच्यासोबतचे संबंध परस्पर संमतीचे होते असा देखील दावा आता करण्यात आलाय। करुणा यांचं वार्षिक उत्पन्न 15 लाखांहून अधिक आहे आणि त्या आयकरही भरतात। अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या करुणा यांनी पोटगीसाठी अर्ज का करावा असा सवाल धनंजय मुंडेंच्या वकिलांनी विचारला। धनंजय मुंडेंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून न्यायाधीशांनी वकिलांना सवाल केले। करुणा मुंडेंच्या दोन्ही मुलांचे वडील कोण? मुलं धनंजय मुंडे यांची आहेत, मग त्यांची आई तुमची पत्नी कशी काय होत नाही अशी विचारणा न्यायाधीशांनी केली। करुणा मुंडे यांनी 2 लाख नव्हे तर महिन्याला 15 लाख रुपयांची पोटगी मिळायला पाहिजे अशी मागणी केली आहे। 15 लाख वर्षाची इन्कम जी आहे, आज आमची 15 लाखाची इन्कम जरी असेल तो आमच्या जे दर महिन्याचा खर्च आहे कमी ते कमी 10 ते 15 लाख रुपये महिन्याचा आहे। आज धनंजय मुंडेंनी माझी 2009 पासून ज्यावेळे त्यांचा वाईट काल होता त्यावेळे माझी सगळी प्रॉपर्टी विकून खाल्ली आणि आज 27 वर्ष मी दिलेले आहे। मी कुठे जाणार आहे मी? आज मी कोई नोकरी करू शकत नाही, तो त्यांनाही द्यावं लागेल ना मला पैसे, तो त्यांना मला 15 लाख रुपये द्यावं लागेल आणि जास्त गरज पडली तो पण द्यावं लागेल। 15 लाख रुपये दर महिना माझी मागणी आहे आणि सुप्रीम कोर्टपर्यंत जरी जाण्याची गरज पडली तर मी जाणार आहे आणि घेणारीच आहे। करुणा मुंडे यांच्या वकिलांनीही आपल्या युक्तिवादामध्ये धनंजय मुंडे आणि करुणा यांच्या लग्नाचा ठाम दावा केला। धनंजय आणि करुणा मुंडे यांचं लग्न 1998 ला झालं। लग्नानंतर या दोघांना 2 अपत्य झाली। धनंजय आणि करुणा यांच्या लग्नाचे पुरावे आमच्याकडे आहेत असा करुणा यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला। धनंजय आणि करुणा यांच्या लग्नाचे पुरावे देण्यासाठी वेळ द्या अशी मागणी करताच कोर्टानं पुढच्या सुनावणीपर्यंत म्हणजेच 5 एप्रिल पर्यंत पुरावे द्या असं सांगितलं। पण सुनावणी संपल्यानंतर बोलताना करुणा मुंडेंनी माध्यमांसमोरच सारे पुरावे बोलून दाखवले। पिटिशन मध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे आणि मी 1998 पासून आमचं लग्न झालेला, आमचे 2 मुलाबाळा आहे आणि 2002 मध्ये राजश्री सोबत लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर आज असं लिहून दिलेला आहे इकडे की आमचं लग्न नाही आहे, फक्त करुणा मुंडे माझी लिव्ह इन पार्टनर आहे। मी एक सांगू इच्छिते, 98 मध्ये लिव्ह इन रिलेशन सारखा कोई नाम भारतामध्ये नाही होता आणि जसे की HDFC बँकमध्ये आम्ही दोघांचा जॉईंट अकाउंट आहे। करुणा मुंडेंनी सांगितलेले हे पुरावे आता कायद्याच्या कसोटीवर किती टिकतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। पण धनंजय मुंडेंच्या या लग्नाच्या गोष्टीत कोर्टात कुणाचा विजय होणार आणि कोण हरणार याची उत्कंठा जरूर आहे। वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।